नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिटिंग करताना कोणकोणत्या टिप्स वापरायच्या आहेत तर हे मी तुम्हाला परफेक्ट असं सांगणार आहे। पहा, छोट्या मोठ्या मी बारीक सारीक पूर्ण टिप्स तुम्हाला मी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचं फिटिंग आणि फिनिशिंग खूप छान असं येईल। तर सर्वात पहिल्यांदा इथे पहा, मी 38 साईजचा कटोरी ब्लाउज जो आहे तो तयार करून घेतलेला आहे। पायपिंग पूर्ण कंप्लीट केलेली आहे। पायपिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर पहा, आपल्या चॅनलवरती मी 2 दिवसाच्या अगोदरच पायपिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। आता इथे आपल्याला फिटिंग करायचं, एवढं पूर्ण ब्लाउज झाल्यानंतर आपल्याला फिटिंग करायचं असतं। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचं आहे, हा बॅक पार्ट जो आहे, या बॅक पार्टचा आपल्याला सेंटर करायचा आहे। ज्या काही मी टिप्स सांगते तसे तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा, एकदम परफेक्ट तुमचं फिटिंग येणार आहे। इथे हा बॅक पार्ट जो आहे याचा मी सेंटर करून घेतला। पहा, इथे हे पूर्ण सेंटर इथं आपला झाला। सेंटर झाल्यानंतर दुसरे आता आपल्याला पॉइंट चेक करायचा आहे, म्हणजे इथून हा फ्रंट पार्ट, हे जे सेंटर केलेलं आहे, आता ही लूप पट्टी आहे। लूप पट्टी जी असते ती नेहमी आपली एक्स्ट्राची पट्टी असते, ही सोडून आपण इथं हे ठेवणार आहे आणि हा पार्ट चेक करणार आहे। आता इथे हा भाग माझा जो आहे तो काही कमी जास्त झालेला नाहीये, जर असता तर तो मी कट करून काढणार। ठीक आहे, आता इथं हा झालेला नाही, तर आता हा सुद्धा चेक करून घेऊ। जर हा एक्स्ट्रा असेल तर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते। इथून पहा, आता ही हुक पट्टी आहे, हुक पट्टी बरोबर या मार्किंग वरती ठेवायची। कसं केलं पहा, ही जी लूप पट्टी आहे ती एक्स्ट्रा सोडून आपण हा पार्ट ठेवून घेतला आणि ही हुक पट्टी जी आहे ती बरोबर मार्किंग वरती ठेवलं असं, कारण ही हुक पट्टी आपली अशी यावरती येते, हे एक्स्ट्रा असते, हे लक्षात घ्या। आता इथं बरोबर ठेवलं तर हे कापड पहा, इथे एक्स्ट्रा आहे हा भाग। ठीक आहे, तर हा बरोबर अजून एकदा मी चेक करून घेते। बरोबर या सेंटरवरती हा भाग असा ठेवला, इथे एक मार्किंग करून घेणार आहे। हे आपल्याला कट करून काढायचं आहे, पण ते कधी हे नंतर सांगते। इथे हे मी मार्किंग करून घेतलं, हा झाला आपला 2 नंबरचा पॉइंट। आपण काय काय चेक केलं, आधी सेंटर केला, परत हे चेक करून घेतलं। आता तिसरा पॉइंट काय चेक करायचा आहे पहा, हा जो साईडचा पार्ट आहे तो असा यावरती ठेवायचा आणि चेक करायचं, तर इथे काही कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे। आता हे मी बरोबर ठेवलं, पहा इथे हा पार्ट माझा एक्स्ट्रा येतोय, तर तो मी जवळपास 1.5 ते 2 इंच बरोबर करून घेणार आहे। असा हा मी कट करून बरोबर करून घेतला। आता हा दुसरा सुद्धा पॉइंट, आता इथे जे मार्किंग केलेलं आहे इथे हे मी असं ठेवून हा चेक करून घेते। पहा, तर हे बरोबर आहे, इथे काही आपल्याला कमी जास्त करायची गरज नाहीये। हा दुसरा पार्ट आपला बरोबर आलेला आहे, पाठीमागचा आणि पुढचा। आता ब्लाउजचा आपलं सर्व चेकिंग झालेलं आहे। आता बाही, हे पॉइंट जे आहेत ते असे एकमेकावरती ठेवायचे आणि काय कमी जास्त आहे का हे पाहायचं। आता इथे पहा, हा पॉइंट मी असा बरोबर करून घेतला या पद्धतीने। आता दुसरी बाही सुद्धा त्याच पद्धतीने चेक करायची। तर इथे मला काही कट करायची गरज नाहीये, पहा बरोबर इथे मी हे बाही सुद्धा चेक केली, ब्लाउजचे सगळे पॉइंट आपले झालेले आहेत। आता आपण बाही जोडून घेऊया। या पद्धतीने मी हे ठेवलं ब्लाउजचा पार्ट। आता आपल्याला हा खोल खड्डा जो आहे तो पुढच्या बाजूला जोडायचा आहे, त्या पद्धतीने बाही घ्यायची। आता मला बाहीची उंची किती हवी आहे, 11 इंच, तर उंची सुद्धा मी चेक करून घेते। इथे येतोय हा 11 इंचाचा बरोबर पॉइंट, हा सेंटर आहे। तर आपण जेव्हा शोल्डरला जोडू ना, हे जास्तच मार्जिन होईल। पहा, आपल्याला फक्त अर्धा इंचच हवे, तर हे वरचं जे शिलाई आहे एक्स्ट्राची ते आपण कट करून काढू अशी, आणि एक नॉच देऊन घेऊ। आता जोडून घ्यायचंय, तर हे जे शोल्डर जोडलेलं आहे
ते कोणत्या साईडला आहे हे पहा. शक्यतो पाठीमागच्या साईडला गेलं पाहिजे. ते आधी बाही जोडायच्या आधी चेक करून घ्यायचं बरोबर आहे का. आता हा सेंटर आहे, इथं जे शोल्डरचा सेंटर आहे इथे बरोबर सेंटर टू सेंटर ठेवून ही बाही अशी चेक करून घ्यायची. पहा एकदम बरोबर आहे. परत इकडचा सुद्धा भाग मी चेक करून घेते. पहा बरोबर मॅच होतात पॉईंट. तर मी इथं मॅच होतात पॉईंट म्हणून मला आता मी इथं डायरेक्ट इथूनच जोडणार आहे. जर तुमचे पॉईंट मॅच होत नसतील किंवा एखादा पार्ट तुमचा कमी जास्त होत असेल तर डायरेक्ट इथून बाही जोडा, इकडून एक इकडे एक अशी जोडून घेऊ शकता. आता मी इथं डायरेक्ट जोडून घेते. बरोबर सेंटरला सेंटर आलाय पहा. आता इथे पहा हे टोक थोडंसं एक्स्ट्रा बाहीचं होतंय. तर बाही जिरवायची कशी पहा. हा पार्ट मी असाच ठेवला. आता हे लूज सोडवायचं आणि इथं असा हात द्यायचा. पण इथं असा हात पकडायचा आणि बाही जी आहे ती लूज सोडायची. तर पहा या पद्धतीने ही बाही आपल्याला जोडायची असते. थोडं एक्स्ट्रा झालं ना तर ते या पद्धतीने करायचं. आता मी दुसरी बाही जोडून घेते. इथे मी दोन्ही बाह्या जोडून घेतलेल्या आहेत. आता आपण हे जोडून घेऊया. तर इथे पहा ही बाही बरोबर असं ठेवायचं. इथे ते जॉईंट आहे. तर पहा आपण सर्व चेक करून जोडल्यामुळे पहा हे जॉईंट वरती जॉईंट बरोबर आले. एक शिलाई देऊन घालूया. हे जे मार्जिन आहे बाहींचं जोडलेलं ते वरच्या साईडला ढकलायचं. आता ही जी बाजू होती ती आपली काही एक्स्ट्रा आली नाही, बरोबर आलेली. त्यामुळे मी पहा आहे अशी शिलाई देऊन शिलाई देऊन झाली की हे जे आहे हे कट करून काढायचं. कट करून एकसारखं करून घ्यायचं. आता ही दुसरी बाजू, हे सुद्धा इथे हे जॉईंट वरती जॉईंट येतात का हे पाहूया आधी. तर पहा बरोबर येत आहेत. आता इथे मात्र हे जे एक्स्ट्रा आहे हा पाठीमागचा भाग आणि हे एक्स्ट्राचं आपण मार्किंग केलेलं होतं पहा इथे. तर ते मी इथं बरोबर असं हे ठेवलं आणि एक शिलाई देऊन घेते. किंवा असा ब्लाऊज उलटा करा. तसं जर तुम्हाला उघड वाटत असेल ना तर ब्लाऊज उलटा करायचा. इथे जॉईंट वरती जॉईंट ठेवायचे. आता पहा इथे मार्किंग आहे. पहा इथे हे मार्किंग आहे आणि यावरती हा बॅक पार्ट असा ठेवायचा. आणि हे एक्स्ट्रा होतंय हे आता कट करून काढायचं.
हे पूर्ण कट करून एकसारखी लेवल करून घ्यायची याची, तर फिनिशिंग छान दिसतं पहा. आता ब्लाऊज उलटा करून शिलाई देऊन घ्यायची. हे असे समोरासमोर जॉईंट आले पाहिजेत. एक शिलाई देऊन घेते. एक पाव इंचावरती ही शिलाई देऊन घ्यायची. याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेते. दोन्ही बाजूनी शिलाई देऊन झाल्यानंतर आता फिटिंगचं मार्किंग करून घेऊया. दंडघेर 5.5. पहा इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला सुद्धा बरोबर 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. 5.5. आता इथे मी तुम्हाला दोन पद्धती सांगते. आपण मार्जिन किती ठेवलेलं आहे ब्लाऊजमध्ये? 1.5 इंच. तर आतमध्ये आपण हे जे फोल्ड केलेलं आहे इथे पाव इंच मार्जिन जातं, त्यामुळे इथे आता आपण 1.25 इंच ठेवूया. पहा या पद्धतीने, म्हणजे हे दुमडण्यामध्ये आतमध्ये पाव इंच गेलेलं आहे, तर मी इथं 1.25 इंच ठेवलं. तर 1.25 इंच ठेवलं. ही झाली आपली पहिली पद्धत. दुसरी पद्धत म्हणजे इथून आता ही लूकपट्टी आहे ही सोडून याच्या पुढे हे 9.5 इंच मार्किंग करायचं. तर पहा ओढून थोडंसं धरलं की पहा बरोबर 9.5 इथंच पॉईंट येतो. ठीक आहे, दोन्हीही पॉईंट इथेच येतात. मग चेस्ट मोजत बसण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट इथून 1.25 इंच जरी घेतलं तरी चालेल. आता इथून सुद्धा मी हा 1.25 इंचावरती पॉईंट देते. पहा, पण हे जे आपण इथं शिलाई दिलेली आहे ना याच्या सहित आपल्याला ते पकडून 1.25 इंचावरती मार्किंग करायचं. इथं आला हा 1.25 इंच. आता हा सुद्धा भाग चेक करून बघू. हा हुक पट्टीचा भाग आहे, तर हे आपल्याला मार्जिन मध्ये पकडायचं. थोडंसं ओढायचं. पहा जास्त नाही, थोडंसं हा भाग ओढला. 9.5 बरोबर इथं. जर तुमचं कटिंग परफेक्ट असेल ना तर तुम्हाला फिटिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर मुंडा घेर मोजून मी जसं सांगते त्या पद्धतीने कटिंग करा. इकडून 1.25 इंच, इकडून 1.25 इंच. आता पूर्ण कमरेचा मी घेर मोजून घेते. कंबर आपल्याला हवी आहे 33 इंच. तर 38 इंच इथं आपली कंबर भरत आहे. पहा, तर हे 5 इंच राहते. पहा इथं 33 इंच 1 2 3 4 आणि 5 बरोबर 5 इंच एक्स्ट्रा आहे. तर 1.25 इंच मार्जिन आपलं येणार आहे. तर इथे मी बरोबर इथे पहा 1.25 इंच मी बरोबर घेतलेलं आहे आणि इथूनही 1.25 इंच. आता हे पॉइंट आता जोडून घेऊया. तर पट्टीने सुद्धा जोडू शकता किंवा हाताने जोडले तरी चालतील. पहा सरळ रेषेमध्ये आपली बरोबर फिटिंग येतं या पद्धतीने. जर पट्टीने रेष मारली पहा तर बरोबर असं सरळ फिटिंग येतंय. या साईडचं सुद्धा पहा. असंच फिटिंग आलं पाहिजे एकसारखं एका लाईन मध्ये. हे सुद्धा आता शिलाई देऊन घेते. दुसरीकडे सुद्धा शिलाई देऊन घेऊया. हे जे धागे दोरे असतात ना ते कट करून काढायचे लगेच.
आता इथे आपण 3 ते 4 शिलाई देऊन घेऊया मध्ये आणि पूर्ण ब्लाऊज तुम्हाला दाखवते. इथे पूर्ण फिनिशिंग सहित हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. मी पूर्ण फिटिंगमध्ये कोणकोणते पॉईंट्स वापरले हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर पहा कसा आपला एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज तयार झाला आहे. आणि पहा या बाजूला असं तुमच्याही ब्लाऊजला फिटिंग आलं पाहिजे. हे जोड जे आहेत असे बरोबर समोरासमोरच आले पाहिजेत. कटोरीचे आकार पाहू शकता, पायपिंग वगैरे. आता पायपिंगचा सुद्धा मी व्हिडिओ शेअर केला आहे. कोणाकोणाला जर पायपिंग जमत नसेल तर पायपिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. मी सांगितलं आहे त्या पद्धतीने जर पायपिंग केली तर अजिबात पायपिंग पलटी वगैरे होत नाही आणि एकसारखी अशी ही पायपिंग आपली येते पहा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.